प्रवीण दटके महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचं आणि अध्यक्षांचं धन्यवाद देतो की एवढा वेळ थांबून ही चर्चा त्यांनी लावली आणि माननीय सुधीर भाऊंच्या प्रश्नावर माननीय मंत्री महोदयांनी नीट आणि योग्य उत्तर दिलं। या विषयात माननीय नितीनजींसोबत आम्ही कामाला सुरुवात केली होती। रुपारा नावाच्या, मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो, रुपारा नावाच्या नगरसेविका होत्या, त्या आपल्या पोर्टच्या डायरेक्टर होत्या। त्यांनी पहिल्यांदा हा CSR आणला आणि 5000 भगिनींना ही इंजेक्शन, ही लस दिली। दुर्दैवाने रुपारायांचा मृत्यू पण कॅन्सरनी झाला। पण माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज नागपुरात 20,000 मुलींना आम्ही देण्यात प्रयत्न केला, मिळाला। यात आम्हाला अंकुर सीड्स, बिर्ला फाउंडेशन आणि माननीय नितीनजींनी यात आम्हाला खूप सारा CSR आणून दिला। पहिली लस आम्हाला खूप महाग मिळाली होती, ती आता 945 रुपयाला अदर पुनावाल्यांनी 1.25 लाख लसी माननीय अजित पवार साहेबांना दिल्या, अशी माहिती माझ्याकडे आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी 3च प्रश्न विचारतो की याच्यात 2 महत्त्वाचे, म्हणजे दुर्दैवाने विदर्भ हा कॅन्सरची राजधानी होतं, म्हणून मला दुःखाने बोलावं लागतं की ब्रेस्ट कॅन्सर हा जेनेटिक होतो किंवा आपलं जे सध्याचं राहणीमान आहे, खाणं पिणं यांनी होतो। दुसरा सर्वायकल कॅन्सर SPV नावाच्या एका व्हायरसमुळे होतो। या दोन्ही करता ही लस महत्त्वाची आहे। वय वर्ष 9 ते 16-17 वर्षापर्यंत मुलींना हे देण्याचा प्रघात आहे, पण याच्यामुळे लोक घाबरतात पण की भविष्यात ती मुलगी माता होणार नाही, ही अडचण होईल, ती अडचण होईल। पण याच्याकरता लोकजागरणाची गरज आहे, ती आपण करणार आहोत का? नंबर 1। नंबर 2, मोठ्या प्रमाणात सध्या वजन कमी करण्याकरता भगिनी काही ना काही औषधं घेतात। नंबर 3, ज्या मातांना, म्हणजे ज्या भगिनींना किंवा ज्या मातांना मूलबाळ होत नाही, त्या अनेक ट्रीटमेंट घेतात, त्यातनं याची शक्यता बळावली आहे। त्यामुळे या बाबतीतली आपण परत आपण नीट या बाबतीत भगिनींमध्ये याचा आपण नीट याची मांडणी आपण करू शकणार आहोत का? नंबर 2। नंबर 3, माननीय सुधीर भाऊंनी सांगितलं, पण आपल्या सगळ्या योजनांमध्ये पहिलं जे पेट स्कॅन करावं लागतं ते मोफत नाही आणि त्याच्याकरताच पहिल्यांदा 25-30 हजार रुपये लागतात। त्यामुळे पेट स्कॅनची सुविधा किमान जिथे याची अधिक तीव्रता आहे या कॅन्सरची, तिथे आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये करू शकतो का? हे करावं अशी आपल्याला विनंती आहे। नंबर 3, आमदार निधी आम्ही प्रयत्न केला। माननीय मंत्री महोदय, अध्यक्षांच्या माध्यमातून मला सांगतो की नागपूरच्या सर्व आमदारांनी नितीनजींनी विनंती केल्यावर 10-10 लाखाचे आम्ही आमच्या आमदार निधीतनं पत्र दिले, पण आमचे पत्र नाकारले गेले, त्यात ते घेता आलं नाही आम्हाला दुर्दैवाने। किमान आमदार निधीतनं किमान आमदार निधीतनं 10-20 लाख रुपये आमदारांनी आपल्या निधीतनं सर्वायकल कॅन्सरची लस घेण्याकरता आपण अजितदादांना परवानगी मागावी आणि ते 10-20 लाख रुपये आपण त्या सर्वायकल कॅन्सरमध्ये आणून दिले तर आपण आपापल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हे लसीकरण करू शकतो। आम्ही द्यायला तयार आहे। नाही करणार एक नाली, नाही करणार एक रस्ता, नाही करणार काही, पण 20 लाख रुपयाच्या जर लसी आम्ही घेऊ शकलो तर तुमच्यावरचा मोठा भार कमी होईल, त्याची परवानगी आपण देणार आहोत का? नंबर 4, म्हणजे दुर्दैवाने सांगावं लागतं, नागपुरात एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल निर्माण होत आहे। 72 कोटी रुपयाचं काम मंजूर झालं। आजपर्यंत 3 वर्षात 15 कोटी आले। विशेषतः महिलांच्या कॅन्सरसाठी हॉस्पिटल उभं होत आहे, त्याकरता आपण सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करावी अशी माझी विनंती आहे। नंबर 4, जिथे नगर परिषदा आणि महानगरपालिका आहेत त्यांची पण तुमच्या एवढीच जबाबदारी आहे। त्यांच्याही बजेटमध्ये तुम्ही सूचना करून या कॅन्सर करता, विशेषतः भगिनींकरता, मातांकरता आपण त्यांच्या बजेटमध्ये त्यांनी काही ना काही आरक्षण या विषयाकरता ठेवावं, असा आदेश आपण देऊ शकतो का? आणि तो द्यावा अशी विनंती करतो आणि माननीय सुधीर भाऊंचा धन्यवाद देतो की त्यांनी हा महत्त्वाचा विषय इथे आणला। मी या माध्यमातून माननीय नितीन गडकरींचा धन्यवाद देतो, आमचे नेते आहेत ते, पण इतका विषय कठीण करून, म्हणजे इतका कठीण विषय त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन, माननीय नितीनजींनी त्यांच्या वाढदिवसाला असेल, देवेंद्रजींच्या वाढदिवसाला असेल किंवा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी असा CSR मिळून अनेक भगिनींचं लसीकरण करून घेतलं। त्यामुळे या विधानसभेच्या या सभागृहातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण निश्चित या 4 प्रश्नांची उत्तर देऊन आपण द्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रवीणजी दटके साहेबांनी जे काही 4 मुद्दे मांडले त्यातला महत्त्वाचा, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की विशेषतः अवेअरनेस आपण वाढवणार का?
अवेअरनेस वाढवलाच पाहिजे. अवेअरनेस इतका वाढवला पाहिजे की लोकांना प्रिव्हेन्शनपर्यंत गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा याची भीती गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे सुद्धा माणूस एखादा आजार होतोय, मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय भाऊनी सुद्धा केला, सुधीर भाऊनी, की आपल्याला आजार आहे किंवा आपण संशयित आहे म्हटल्यानंतर सुद्धा माणूस घाबरून जातोय. पण त्याच्यापेक्षा त्याच्यातली वस्तुस्थिती करून अनेक लोक त्याच्यामधून दुरुस्त होत आहेत, बरे होत आहेत. आणि आपल्याला होऊच नाही यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी अवेअरनेसची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आमच्या विभागाच्या वतीनं अतिशय प्रभावी अशी अवेअरनेसची मोहीम IECच्या माध्यमातून आम्ही घेतोय, की ज्याचा उपयोग सगळ्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला होईल, की काय आहे नेमकं आणि काय करायला पाहिजे हे सगळं होईल, की ज्याच्या माध्यमातून आम्ही ते सगळेच्या सगळं आपण करून घेतोय. दुसरा मुद्दा आहे की पेट स्कॅनच्या बद्दलच्या सुविधा तयार करण्यासाठी जे काय आपण सगळं सांगताय, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की ही सगळी प्रक्रिया जी आहे ही टर्सरी केअरमध्ये सुद्धा येते. आणि टर्सरी केअरमध्ये येत असल्यामुळे साहजिकच एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण आणि तिसऱ्या बाजूला महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्सनी मिळून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली एक बैठक लावण्यासाठी आम्ही विनंती करतोय. ते स्वतः सकारात्मक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या सुविधा, मग ते महात्मा फुले जीवनदायी योजनेतून असेल, वेगवेगळ्या योजनांचा आधार घेऊन असेल, लोकांना अधिक मुफ्त म्हणजे ज्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं म्हणजे कमी खर्चांमध्ये कशा पद्धतीने करता येतील त्या सगळ्या सुविधांसाठीचं धोरण तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. ते करण्याबद्दल निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती करून आम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू. आमदार निधीचे पैसे सुद्धा आपण यासाठी वर्ग करण्याबद्दल आपण एक सूचना केली. माझी फक्त विनंती इतकीच आहे की केवळ आमदार निधी नाही, केंद्र शासनाचे NHMचे निधी आहेत. केंद्र शासन सुद्धा आपल्याला पैसे द्यायला तयार आहे. मागच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिल्यानंतर फक्त गाईडलाईन्स क्लिअर येऊ देत आणि त्यानंतर आम्ही निश्चितपणे प्रस्ताव मागाम सांगितलं. कारण काय होते, बऱ्याच वेळा सगळेच लोक एकदम लागतोय आपण पाठीमागे आणि मग त्या मुख्य काम जे आहे त्या मुख्य कामाचं सूत्रबद्ध ज्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे ते करूया. आणि मग आवश्यकता पडली तर आपण सगळेजण सुद्धा अजितदादांना बोललो तर आपल्या सगळ्यांना ते निश्चितपणाने निधीच्या मध्ये विशेष बाबून आपल्याला मदत करण्यामध्ये कुठं मागे हटणार नाहीत. चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलबद्दल सुद्धा आपण फंड्स द्यावेत. आता त्यांनी माझ्याकडे मागण्यापेक्षा ते नागपूरकर आहेत आणि राज्यच नागपूरकरांचं आहे. आम्ही फक्त सगळेजण हो म्हणायसाठी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण फक्त सांगितलं तर मला असं वाटतं की नागपुरात असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठंच कमी पडणार नाही. त्यामुळे भाऊ ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काय म्हणायला पाहिजे ते आम्ही म्हणू आणि त्या सगळ्या गोष्टीला मान्यता देऊ. चला नवघरेजी.